मग काय झालं? बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा पहिल्यांदा, मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा, स्लो मोशन झालंय पहिल्यांदा. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा तवा पहिल्यांदा. आर आर मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा, सगळीकडे स्लो मोशन झालंय पहिल्यांदा. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा तवा पहिल्यांदा. आर आर मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा. ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग जे चालू आहे त्यावरती आपण बनवलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो खूप छान झालेला आहे, तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये बघितलंच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नेहमी मराठी माणसाला सपोर्ट करत राहा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथून जर डाउनलोड करण्यास तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होत असेल तर सर्वात बेस्ट पर्याय तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया. Audio Jungle. ओके, तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ऍप्लिकेशन मधून एडिट करणार आहोत. जर तुमच्याकडे हे ऍप्लिकेशन नसेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर सर्वात अगोदर मित्रांनो, ऍप्लिकेशनला जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ऍप्लिकेशनला ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मित्रांनो. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत, ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर मित्रांनो, प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता प्रोजेक्ट वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आणि तुम्ही इम्पोर्ट केलेले जे प्रोजेक्ट असतील तुमच्या समोर शो होऊन जातील. तर सर्वात अगोदर मित्रांनो, जो बीटमार्क प्रोजेक्ट असेल तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये मित्रांनो आपण काय केलेलं आहे, हे जे सॉन्ग यूज केलेलं आहे ते सॉन्ग तुम्हाला यामध्ये ऑलरेडी ऍड करून दिलेले आहेत आणि काही टेक्स्ट प्रीसेट अॅनिमेशन आहे ते तुम्हाला इथं सेट करून दिलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला यामध्ये जास्त मेहनत नाहीये, फक्त तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या फोटोवर क्रिएट करत असाल तर तुम्हाला तुमचे फोटो यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत दोन्ही बीट मार्कच्या मध्ये आणि त्या फोटोंना शेक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. तर ते कशा प्रकारे करायचे मी व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे. तर अशा प्रकारचा बीटमार्क प्रोजेक्ट तुमच्या समोर ओपन झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, जिथं ब्लँक बीटमार्क दिसत आहे म्हणजेच तुम्ही इथं बघू शकता, इथं आल्यानंतर इथं ब्लॅक कलरचा जो दोन्ही बीटच्या मध्ये जो ब्लॅक कलरचा भाग दिसत आहे यामध्ये तुम्हाला तुमचे फोटो ऍड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ऍड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला या बीटमार्क वरती यायचं आहे. इथं प्लस बटन वरती क्लिक करून इथं मीडियावरती जायचं आहे. आता मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो, ज्या फोल्डरमध्ये तुमचे फोटोज तुम्ही ठेवलेले आहेत ते फोल्डर इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला फोटो जे आहेत ते सिलेक्ट करायचे आहे. नेक्स्ट वरती जाऊन याचा उरलेला जो राईट साईडचा पार्ट असेल या ऑप्शनचा यूज करून कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्व फोटो जे आहेत ते तुमचे ऍड करून घ्यायचे आहेत. ओके, तर हे लेअर जे आहे ते मी इथं टेक्स्टच्या वरती घेऊन येतो, म्हणजे जेणेकरून आपण जे काही एडिटिंग करू ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजायला हवी. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो जिथं जिथं तुम्हाला ब्लॅक बीट दिसत असतील तिथं तिथं तुम्हाला हे फोटो जे आहेत ते ऍड करून घ्यायचे आहे आणि या फोटोला जे आहे ते बरोबर सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो इथं काय करतो मी आता, लवकर लवकर सर्व फोटो जे आहेत ते ऍड करतो आणि नंतर तुम्हाला समोरची स्टेप सांगतो. ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता माझे सर्व फोटो जे आहेत ते ऍड करून झालेले आहेत. तुम्हाला काय अशाच प्रकारे तुमचे फोटो जे आहेत ते ऍड करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, जेव्हा आपण बीटमार्क प्रोजेक्ट दिलेला होता त्याच्यामध्ये हे लेअर जे आहेत, हे अॅनिमेशन जे आहे ते तुम्हाला सेट करून दिलेलं आहे. तर मित्रांनो हे सर्व जे आहे पहिले तुमचे फोटो ऍड करायचे आहेत, त्यानंतर या फोटोच्या वरती तुम्हाला हे घेऊन यायचं आहे. म्हणजे कसं तुमचा व्हिडिओ जो आहे तो आणखी अट्रॅक्टिव्ह दिसणार. ओके, तर मित्रांनो यामध्ये आपण काय तुम्हाला शॅडो पीएनजी वगैरे जे आहे ते क्रिएट करून दिलेले आहेत आणि जे या गाण्याचे जे पहिले लिरिक्स आहेत ते तुम्हाला इथं ऍड करून दिलेले आहेत, म्हणजे जे टॅग लाईन आपण त्यांना म्हणू शकतो. ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता आपला व्हिडिओ जो आहे तो इथं म्हणजे जवळपास पूर्ण झालेला आहे. आता मित्रांनो जे फोटो आपण ऍड केलेले आहेत त्या फोटोंना एक इफेक्ट आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आता करायचं काय, इथून तुम्हाला बॅक यायचं आणि आपण जो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतलेला होता तो शेक इफेक्ट प्रोजेक्ट तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेला आहे. तर मित्रांनो आता या फोटोला जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, इफेक्ट वरती जायचं आहे, 3 डॉट वरती क्लिक करून इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर
इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला जो मेन प्रोजेक्ट आहे, जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो इथं जेवढे पण फोटो आपण ऍड करून घेतलेले आहेत त्या फोटोना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पेस्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, इथं फोटोची लेयर जी आहे मित्रांनो ती तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायची आहे. इथं इफेक्ट वरती जाऊन इथं 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारचा इफेक्ट जो आहे तो तुमच्या फोटोला लागून जाईल. इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा इफेक्ट लागून जाईल. त्यानंतर मित्रांनो इथून समोरचे जेवढे पण फोटो असतील त्या फोटोंना हा इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, इथं फोटोला इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर मित्रांनो तुमचा व्हिडिओ जो आहे तो इथं 100% बनून रेडी होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला वरती एक एरो दिसत असेल, या एरोवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे सर्व एडिटिंग व्हिडिओ शिकवले जातात, तेही आपल्या मराठी भाषेतून. ओके, तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.